लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार असून विरोधकांना शरद पवारांवरती बोलल्याशिवाय त्यांची हेडलाईन होत नाही, म्हणून ते काहीही बोलत असतात. त्यामुळे आम्हाला त्याची आता सवय झालंय, असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. बारामती मतदारसंघामधील माळेगाव येथे ते आले असताना माध्यमांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिलीत. पाहूयात काय म्हणाल्यात सुप्रिया सुळे. लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. मी दरवर्षी मी गेले 18 वर्ष या उर्साला येते, त्याच्यामुळे मी दरवर्षीच येते. साहेबांनी काल वक्तव्य केलं होतं की मूळचे बारामती कोण किंवा मूळ कोण आहे ते शोधा. त्यानंतर बरीच आहे की साहेबांवरती टीका झाली. कसं बघताय? आदरणीय पवार साहेबांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही. हे गेले 60 वर्षाचा महाराष्ट्रात तुम्ही बघताय, त्याच्यामुळे आम्हाला त्याची सवय झाली. तुम्ही आता संसदमध्ये सभा घेतली आणि या ठिकाणी दमदाटीचं राजकारण जर कोणी केलं असेल तर मला सांगा नेमकं काय चाललंय. प्रत्येक जण म्हणत आहे की दमदाटीचं राजकारण. हा अनुभव सगळ्यांनाच दिसतोय की अनेक लोकांना फोन येत आहेत, दमदाटी होते, बदल्या केल्या जात आहेत. काही ठिकाणी लोकांना आरक्षण बदलू किंवा तुमच्यावर आरक्षण टाकू अशा कंप्लेंट सातत्याने आमच्याकडे येत आहेत. आणि दुर्दैव आहे की एका लोकशाही पद्धती होणाऱ्या इलेक्शनमध्ये माझ्या आयुष्यात तर पहिल्यांदाच अशा गोष्टी मी ऐकल्या. आज पवार साहेबांनी चंद्रराव तावरे यांची घरी जाऊन भेट घेतली. भेटी दरम्यान सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना बाहेर काढून बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे सर्व चर्चेला उधाण आले. ते तिथे गेले होते हेच मला माहिती. आज पवार साहेबांना विचारलं तिथे की आज आपली भेट झाली, तर पवार साहेबांनी भावनिक घेतली. ते म्हणले ज्यावेळेस सुप्रिया आमचं लग्न झालं त्यावेळेस चंद्ररावांनी पाहुण्यांची राहण्याची आणि चहा पाण्याची व्यवस्था केली होती. ते भावनिक नाही, सत्य आहे. हे सत्य आहे, वास्तव आहे. एकदा ते गेलेलंच मला माहिती नाही, कारण का मी भोरचा दौरा करून आत्ता आली आहे. त्याच्यामुळे पवार साहेब आज दिवसभर कुठे होते मला माहिती.